नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रस तालुक्यात बोगस निकृष्ट बियाण्यांच्या विक्रीवर प्रतिबंध लावा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिग्रस तहसीलदार यांना निवेदन. आज दिनांक 22 मे रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिग्रसचे तहसीलदार मयूर राऊत यांना निवेदन दिले. दिग्रस तालुक्यामध्ये बोगस व निकृष्ट बियाण्यांची विक्री सुरू आहे, त्या विक्रीवर प्रतिबंध घाला. महाडीबीटी पोर्टल अंतर्गत नोंदणीकृत बियाणे शेतकऱ्यांना विहित वेळेत उपलब्ध करून द्या, यासह एकूण 8 मागण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिग्रस तालुका प्रमुख रवींद्र आरगडे, शहर प्रमुख राहुल देशपांडे, नगरसेवक तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगर परिषदेमधील गटनेते रुस्तम पप्पूवाले, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजिंक्य म्हात्रे, माजी नगरसेवक रमजान पटेल, दीपक फिसके, तेजस गावंडे, नितीन इंगोले, सतीश म्हात्रे, बालाजी ठाकरे, स्वप्नील दुधे, दत्ता दुधे, राधेश्याम डकरे इत्यादींच्या सह्या आहेत. आज या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी या दोन्ही ऑफिसमध्ये निवेदन देण्यात आलेले आहे. या ठिकाणी जे नेहमी कास्तकार महाडीपीवर जे आपलं अर्ज दाखल करतात पेरणी करता, आणि हे सरकारचे अधिकारी एवढे ढेपाळलेले आहे की पेरणीच्या टायमिले तर त्याला त्या खताच्या थैल्या कामीच पडत नाही. ते खताच्या थैल्या आहे ते डवऱ्याच्या टायमिले. आता गोरगरीब शेतकऱ्यांना काय अशा वेळेस काय करायला पाहिजे? या ठिकाणी कुठल्या ऑफिसला जा, सर्व प्रभारी बसवलेले आहेत. कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं, पेट्रोल डिझेल नाही आहे. मत घेतले महिलाचे, एकाही महिलाच्या खात्यात 3 महिने 6 महिन्यापासून 1 रुपया सुद्धा आलेला नाही आहे. फक्त लोकांना आमिष दाखवून खोट्या पद्धतीनं निवडणुका घेऊन हे सरकार बसलेलं आहे. या सरकारचं जर झोप उघडली नाही तर आम्ही शिवसेनेच्या स्टाईलनं या सर्व अधिकाऱ्यांना झोप उडवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. आज आम्ही दिग्रस तालुका शिवसैनिक सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन घेऊन आलो. महत्वाचा मुद्दा म्हणजे कसा आहे, महाडीबीटीवर जे बियाणे आहे एप्रिल महिन्यात माझ्याजवळ अर्ज आहे. हे 25 तारखेला या अर्जावर हे झालेलं आहे, नोंदणी झाली, आणि आम्हाला बियाणं मिळते कधी जून जुलैमध्ये, म्हणजे दौऱ्याच्या टाईमवर. म्हणजे आम्ही करायचं काय? खताचे भाव भरपूर वाढलेले आहे, बियाण्याचे भाव वाढलेले आहे. कास्तकारांना जगाचं की मराचं, याच्यावर प्रशासनाचं काही लक्ष आहे की नाही? कृषी विभाग काय झोपलेला आहे का? आता आम्ही गेलो होतो वार्ता ऑफिसवर, अधिकारी साहेब नाही तिथं, कोणी पाहायला तयार नाही. करायचं काय? अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.